आता जाऊयात कोल्हापूरमध्ये। कोल्हापूर महानगरपालिका आणि यासह सिंचनाच्या पार्श्वभूमीवर विभागातील वाद जो होता तो आता विकोपाला गेलेला आहे। त्या ठिकाणी कोल्हापूर महानगरपालिकेनं सिंचन विभागाचं पंपिंग स्टेशन सील केल्यानंतर आता महापालिका प्रशासन देखील ॲक्शन मोडवर आलंय। घरफाळा आणि पाणीपट्टी थकल्याचं कारण देत महापालिकेकडून सिंचन विभागातील कार्यालय सील करण्यात आलं। सिंचन विभागाचे कार्यालय अचानक सील केल्यामुळे कर्मचारी कार्यालयाबाहेर सध्या आहेत। एकूणच महापालिका आणि सिंचन विभाग यांच्यातला हा वाद यामुळे विकोपाला गेल्याचं दिसतंय। हो सांगितलं सिंचन विभागातील महत्त्वाची कार्यालय आज आपण सील काय? आज महापालिकेला सिंचन विभागाकडच्या थकबाकी करता ही जप्तीची कारवाई करणं भाग पडत आहे। महापालिकेची जी सिंचन विभागाकडे असलेली थकबाकी आहे ती घरपट्टीची साधारण 7,24,00,000 आणि पाणीपट्टीची 3,30,00,000 अशी साधारण 10.5 कोटीपर्यंत आहे। पण जलसिंचन विभागाची सुद्धा थकबाकी महापालिकेकडे आहे, पण त्यांची जी मागणी त्यांनी कळवलेली आहे ती साधारण 152 कोटीपर्यंत आहे, ज्याच्यात अनेक पोकळ आकारण्या समाविष्ट आहेत ज्या महापालिकेला मान्य नाही। आणि याबाबत वरिष्ठ स्तरावर बैठका होऊन दोन्ही विभागाकडनं 30 कोटीपर्यंत सहमती दाखवण्यात आलेली आहे। त्यापैकी